तोंडाचा कॅन्सर हा शब्द ऐकून कोणाचाही मन विचलित होणार. आज आपण तोंडाच्या कॅन्सर बद्दल चर्चा करूया. तोंड हा एक असं देवाने दिलेलं एक असं पार्ट आहे आपल्या शरीराचं, ज्याच्याने चव, बोलणं, थूक गिळायचं, जेवण गिळायचं किंवा कुठलाही एक शब्दाची एक्सप्रेशन देताना आपला खूप लोकांचा व्यवसायही हा पाठवरती अवलंबून असतो. तोंडामध्ये आपला घसा, थायरॉइड, जीभ, थुकाची ग्रंथी, टाळू, नाक, मॅक्सिलरी सायनस आणि गाल किंवा मसुडे हे सगळं एक पार्ट आपले तोंड बनवून घेतात. ह्याच्या कुठल्याही कॅन्सरवरती आपण आज चर्चा करूया. तुमच्या तोंडामध्ये कुठलाही झाडे किंवा कुठला असा आवाज चेंज जे खूप दिवसापासून ठीक होत नाहीये, त्याची एक जाऊन तपासणी करून घ्या. खूप लोक ते घाबरतात, पण हो, कॅन्सर हा शब्द मनाला विचलित करतात, पण जर वेळेवरती ह्याची इलाज झाली तर तुम्ही तुमच्या व्यवसाय, कामावरती, लाईफस्टाईलवरती किंवा तुम्हाला आवड होती किंवा तुमची जे प्रॉब्लेम त्या आधी तुमची जी जीवनशैली होती त्याच्यामध्ये तुम्ही परत जाऊ शकता. मी हेच बोलणार, जर कुठल्याही छाडा किंवा एक विचित्र पाठ तुम्हाला असं वाटते की हे कॅन्सर होऊ शकतो, तर त्याला जाऊन जवळच्या डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घ्या. कधी कधी कॅन्सर सारखं टीबी किंवा एखादं छाळं जे तुमचं पोट साफ न करण्यामुळे किंवा मल्टीव्हिटॅमिन्सची कमीमुळे पण ते आपल्याकडे होतो. तोंडामध्ये जळण हे सगळं मिमिक करतात, म्हणजे त्यांना असं वाटतं की ते कॅन्सर होऊ शकतो, पण कधी कधी ते होत नाही. त्याला सिद्ध करायला आपल्याला बायोप्सी, चिकित्साची बायोप्सी हे शब्द ते लोक वापरतात. ते लवकर करून घ्या आणि घाबरू नका. कॅन्सरला जर वेळेवरती आपण ट्रीटमेंट घेतलं तर आपण त्याला जिंकू शकतो.